we have seen already the two poems 2.1 and 2.2, and today we are seeing the poem 2.3. The name of the title of the poem is The Inchcap Rock. The poem is by Robert Southey. The Robert Southey, he was a poet of England, and he liked the ballad. He has written the poem The Inchcap Rock. The Inchcap Rock is a poem, it is a ballad. Ballad means poada. It's the story of 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcap, a notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcap Rock, placed on by the abbot of Aberbrothock. The poem gives us the message that those who do wrong things will meet with due punishment. म्हणजेच मैत्रिणींनो, जे लोक दुसऱ्याचं वाईट चिंतात किंवा दुसऱ्यांसाठी वाईट करतात त्यांचं स्वतःचंच वाईट होतं. हे या पोएमवरून आपल्याला एक मेसेज मिळतो. म्हणजेच इविल्स डिग अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणजे काय, जे वाईट लोक दुसऱ्यांसाठी खड्डा खणतात त्यामध्येच ते पडतात. किंवा ॲज यू सो सो शॅल यू रीप. म्हणजेच जे पेरलंय तेच उगवतं. आता या बॅलडमधून रॉबर्ट साऊदी यांनी चांगले लोक जेंटल पर्सन असतात ते चांगलं काम करतात, इतरांसाठी चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतात. पण जे विकेड असतात, वाईट लोक असतात, ते काय करतात तर इतरांचं वाईट होण्यामध्ये त्यांना खूप असुरी आनंद असतो, खूप मोठा आनंद त्यांना मिळतो. In this poem, this is the ballad, and in this ballad, in the first stanza, the poet says that the condition of the sea. What is the condition of the sea? No steer in the air, no steer in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. म्हणजेच काय, नो स्टीयर इन द एअर, नो स्टीयर इन द सी. म्हणजे समुद्र हा काम अँड क्वाइट आहे, शांत आहे. या समुद्रामध्ये कुठंही तुफान नाही आहे, कुठंही जोरदार लाटा नाही आहेत. अतिशय शांत असा समुद्र आहे, शांत अशी हवा आहे. आणि या शांत समुद्रामध्ये द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. नेहमीसारखंच हे जे शिप आहे, हे जहाज आहे, ही जे बोट आहे, ते शांतपणे चाललेलं आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर सेल्स म्हणजे तिचा प्रवास, तिची सफर ही फ्रॉम हेवनपासून अंतापर्यंत ही नो मोशन, गती नसलेली आहे, शांत आहे. हर नील वॉज स्टेडी इन द ओशन. नील म्हणजे नांगर, आणि बोटीचा जो नांगर आहे तो स्टेडी आहे, स्तब्ध आहे इन द ओशन. तो या महासागरामध्ये तो स्तब्ध आहे, म्हणजे शांतपणे हे जहाज पुढं पुढं चालतंय. In the second stanza, the poet said that without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcap Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcap bell. आता इंचकॅप, what is the Inchcap? The Inchcap हा एक डोंगर कपार आहे. समुद्रामध्ये असलेलं हे डोंगर एक मोठा दगड आहे, आणि या दगडाच्या शेजारी, दगडाच्या लगत
खूप मोठी डोंगर कपार आहे आणि हे कळण्यासाठी तिथं त्या इंचकॅप रॉक जो आहे तो डेंजरस आहे आणि या डेंजरस रॉकचं साईन तो पुढं आहे हे डायरेक्शन देण्यासाठी एका ॲबॉट म्हणजे एक मॉन्क आहे आणि या मॉन्क म्हणजे धर्मगुरू या चांगल्या माणसाने सद्गृहस्थानं लोकांना त्रास होऊ नये यासाठी त्या इंचकॅप रॉकवर एक द्वीपगृह म्हणजेच काय लाईट हाऊस, त्यावेळी लाईट हाऊस नव्हतं, मग त्यांनी एक बेल तिथं बांधली की ही जी बेल आहे, मोठ्या लाटा आल्या की ही जी बेल त्या समुद्राचं पाणी, समुद्राच्या लाटांचं पाणी या बेलवर यायचं, ती बेल आणि जशा लाटा त्या खालीवर होतात त्याप्रमाणे ती बेल वाजायची आणि या बेलचा आवाज ऐकल्यानंतर खलाशांना जाणीव व्हायची की इथं काहीतरी डेंजर आहे, इथं आता भरती आहे, इथं डेंजर आहे याची जाणीव व्हायची. आणि ही जी बेल आहे ते बांधण्याचं काम एका मॉन्कनं केलेलं आहे आणि त्या मॉन्कचं नाव आहे ॲबरब्रोटोक. या चांगल्या माणसानं, या सद्गृहस्थानं त्यानं ती बेल बांधण्याचं काम केलेलं आहे. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोटोक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकॅप रॉक. आता इंचकॅप रॉकवर त्या ॲबरब्रोटोक या ॲबॉटनं, या मॉन्कनं, या धर्मगुरूनं तिथे एक बेल बांधली. ऑन अ बोए इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. ऑन अ बोए मीन्स जी बेल आहे त्या बेलला बांधलेला जो दोर आहे तो बोए, तो स्टॉर्ममध्ये फ्लोटेड केला, फ्लोटेड तरंगता ठेवला, अँड स्वंग तो खालीवर व्हायचा, अँड ओव्हर द वेव्ज इट वॉर्निंग रंग. आणि वेव्ज जशा येतील तसा तो रंग, रिंग, रँग आणि रंग. रिंग म्हणजे वाजणे आणि या लाटांच्या बरोबर तो वाजायचा, वॉर्निंग द्यायचा. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrotok. म्हणजेच काय, when the rock was hid by the surgy swell. सर्जी स्वेल म्हणजे खूप मोठ्या लाटा. ज्यावेळी तो जो रॉक आहे तो रॉक हाईड व्हायचा, मोठ्या लाटांच्या मध्ये दबला जायचा, लपला जायचा, त्यावेळी ही जी बेल आहे, पाण्यात सोडलेली बेल आहे, ती बेल लाटांच्या साह्यानं वाजायची आणि जे मरीनर्स आहेत, खलाशी आहेत, त्यांना बेलचा आवाज ऐकू जायचा. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. अँड व्हेन दे हर्ड द वॉर्निंग बेल ॲट दॅट टाईम they knew that there was a rock, and rock was a perilous means danger rock is there, and blessed the abbot of Aberbrotok. आणि हा जो डेंजरस धोकादायक रॉक आहे याची माहिती त्यांना आधीच मिळायची आणि ही माहिती मिळाल्यामुळं ते ॲबॉट ऑफ ॲबरब्रोटोकला ब्लेस्ड करायचे, त्याला आशीर्वाद द्यायचे. The sun in the heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joy in their sound. म्हणजेच काय, the sun in the heaven was shining gay. In the sky, the sun was shining. All things were joyful on that day. As usual, all things were joyful. सगळ्या गोष्टी अतिशय छान चाललेल्या होत्या. द सीबर्ड्स स्क्रीम्ड. जे सीबर्ड्स आहेत, जे समुद्रपक्षी आहेत, ते ओरडत आहेत. अँड व्हील्ड अराउंड. व्हील्ड म्हणजे गोलाकार फिरतायत. अँड देअर वॉज अ जॉयस इन देअर साऊंड. आणि ते खूप जॉयस आहेत, फुल ऑफ जॉय आहेत, डिलाइटफुल आहेत, आनंदी आहेत, ग्लॅड आहेत, हॅपी आहेत. आणि अशा हॅप्पी वातावरण सगळं जे आहे ते हॅप्पी वातावरण, द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी हॅपी. देन ॲट दॅट टाईम, जिथं जिथं अतिशय आनंद असतो तिथं तिथं काहीतरी दुःख होतं. त्याचप्रमाणे द बॉय ऑफ द इंचकॅप बेल वॉज सीन.
the darker speck on the ocean green. Sir Ralph the Rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. The boy of the Inchcape Bell was seen. अजून एक सर राल्फ द रोव्हर नावाचा एक समुद्री चाचा आहे आणि या समुद्री चाचा म्हणजे दरोडेखोर, या दरोडेखोरानं ती जी बेल आहे इंचकेप बेल, त्याचा जो बॉय आहे, बॉय मीन्स त्याला बांधलेला दोर, ही तो डार्कर स्पेक म्हणजे स्पॉट, तो लांबून त्या ग्रीन असणाऱ्या ओशनवर, हिरव्यागार त्या समुद्रावर दिसणारा तो एक काळा ठिपका, तो सर राल्फ द रोव्हर या अतिशय दुष्ट माणसाच्या नजरेत आला. अँड वॉकड हिज डेकवर आला तो त्याच्या बोटीच्या आणि पाहिलं त्यानं. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आपला डोळा, आपली नजर त्यानं त्या डार्कर स्पेक, त्या गडद असणाऱ्या ठिपक्यावर त्याची नजर त्यानं रोखली. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ द स्प्रिंग. He made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's myth was wickedness. He felt cheering. तो काळा असा ठिपका दिसल्यानंतर ही वॉज चिअरिंग, त्याला खूप आनंद झाला. चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, की त्याला स्प्रिंग आल्यासारखं वाटलं, स्प्रिंग ऋतू आल्यासारखं वाटलं, इतका आनंद झाला. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. आणि ते बघून, तो काळा ठिपका बघून तो आनंदानं तो गायला लागला, शिळ घालायला लागला. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. आनंदानं त्याच्या मन खूप प्रफुल्लित झालं. इतका, पण हा जो आनंद आहे तो विकेड आहे, दुष्ट आहे, त्याला दुष्ट आनंद झाला. बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. विकेड म्हणजे दुष्ट, आणि हा जो त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्याला दुष्ट आनंद झाला. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrotok. His eye was on the Inchcape float. त्या इंचकेप रॉकवर, त्या इंचकेप रॉकवर जे फ्लोटिंग होत होतं, जी बेल फ्लोट तरंगत होती, त्या बेलवर त्याची नजर गेली. कोथ ही, कोथ मीन्स इट इज अ आर्केक वर्ड. पूर्वी आय सेला कोथ हा शब्द वापरत असत. ही से, तो काय म्हणाला, माय मेन पुट आउट द बोट. माझी माणसं ही जी बोट आहे ते इंचकेप रॉक जवळ नेतील. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. अँड रो मी, रो म्हणजे ती बोट चालवणे, ती बोट चालवत त्या इंचकेप रॉक जवळ नेतील. अँड आय विल प्लच द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोटेक. आणि ही जी ॲबरब्रोटेकनं बांधलेली जी बेल आहे ती मी प्लग करीन. प्लग मीन्स मी कापून टाकीन. ती एक ट्रबल किंवा त्या बेलमुळं दुसऱ्यांना ट्रबल होईल असं मी काहीतरी कृत्य करेन, असा वाईट विचार त्या रोवर याच्या मनात आला. नेक्स्ट. द बोट इज लोवर्ड, द बोटमन रो. बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो. अँड टू द इंचकॅप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकॅप फ्लोट. द बोट इज लोवर्ड. बोट तिथंपर्यंत आली, सेलिंग करत बोट आली, आणि त्या दगडाजवळ आल्यावर द बोट इज लोअर्ड, थोडी खाली झुकली. द बोटमॅन रो. बोटमॅननं आपली बोट चालवत त्या इंचकॅप रॉक जवळ आणली. अँड टू द इंचकॅप रॉक दे गो. इंचकॅप रॉक जवळ ते आले. सर राल्फ रोवर हा जो दुष्ट चाचा आहे तो बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. त्या बोटीमधून तो बेंट झाला. बेंट म्हणजे समोर झुकला, वाकला, आणि क्षणार्धात ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. जी फ्लोटिंग करत होती बेल, जी तरंगत होती पाण्यावर, ती बेल एका दमात त्यानं कट करून टाकली.